राधा तिच्या खोलीत बसून मोठमोठ्या आवाजात तिच्या आईला बोलत होती. तिचा आवाज बाहेर हॉलपर्यंत येत होता. बाहेर हॉलमध्ये स्वाती, तिचा नवरा महेश बसले होते आणि राधाचा नवरा राकेश पण तिची समजूत काढायला तिच्या माहेरी आला होता. राधा तिच्या आईला म्हणाली, आई, मी तुला म्हणाले होते ना की माझं लग्न एका श्रीमंत घरात करून दे, पण त्यावेळी तू माझं एका शब्दानं पण ऐकलं नाहीस आणि माझं लग्न अशा गरीब घरात केलं आहेस. मी आता पुन्हा माघारी त्या घरात जाणार नाही. मला तर आता घटस्फोट पाहिजे आहे. मी कुठलीही तडजोड करणार नाही. तिच्या बोलण्याचा सगळा आवाज बाहेर येत होता आणि राकेशनं सगळं ऐकलं होतं. ते सगळं बोलणं ऐकून त्याचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. तो उठून उभा राहिला आणि म्हणाला, माझ्या बायकोचं मन बदललं तर तुम्ही लोक मला फोन करा. एवढा अपमान झाल्यानंतर इथे येण्याची कुणाची इच्छा होणार नाही. असं म्हणून पडलेला चेहरा घेऊन उदास मनाने राकेश तिथून निघून गेला. स्वातीला तिच्या नंदेचा, राधाचा खूप राग आला होता. कारण एवढा प्रेम करणारा नवरा, समजून घेणारे सासू सासरे, मानाप्रमाणे वागता येईल असं सासर सोडून भांडण करून राधा तिच्या माहेर येऊन बसली होती. गोष्ट फक्त एवढीच होती, एक दिवस तिच्या सासूची तब्येत अचानक बिघडली होती. तिच्या आजारी सासूला एकटीला सोडून तिला तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जायचं होतं आणि तिच्या सासूने तिला फिरायला जायला नकार दिला होता आणि म्हणाल्या होत्या की माझी तब्येत ठीक नाही, तू माझ्याजवळ घरीच थांब. या गोष्टीवरून राधाने तिच्या सासरी खूप तमाशा केला आणि भांडण करून तिचं सगळं सामान घेऊन माहेरी निघून आली. आता तर ती हट्ट धरून बसली होती की तिला परत सासरी जायचंच नाही, कारण तिथं सासू तिच्यावर प्रत्येक गोष्टीसाठी हुकूम चालवायचा प्रयत्न करत असते. राधा रुसून भांडण करून माहेरी आली होती. म्हणूनच राकेश तिची समजूत काढून तिला घरी परत घेऊन जायला आला होता. पण बायकोचं मोठ्या आवाजातलं बोलणं ऐकून तो शांतपणे तिथून माघारी निघून गेला. राधाची आई, तिची बहिणी स्वाती आणि तिचा मोठा भाऊ महेश खूप टेन्शनमध्ये होते. त्यांना असं वाटत होतं की एकमेकांसोबत बोलून ही गोष्ट इथेच संपायला पाहिजे. पण राधा खूप हट्टी आणि घमंडी होती. ती समजून घ्यायला अजिबात तयार नव्हती. उलट तिने हट्ट पकडला होता की आता तिला परत सासरी जायचंच नाही, घटस्फोट हवा आहे. एवढ्याशा छोट्याशा कारणावरून ती घटस्फोट मागत होती आणि ते ऐकून स्वाती आश्चर्यचकित झाली होती. ती विचार करत होती की जर अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून घटस्फोट व्हायला लागले तर आयुष्यात कधीच कुणाचं घर बसणार नाही. जाऊ द्या, शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं. राधा एवढी हट्टी होती की तिच्या नवऱ्याकडून घटस्फोट घेऊनच गप्प बसली. इकडे राकेश पण खूप दुःखी होता आणि तो हाच विचार करत होता की जर बायकोचं माझ्यासोबत आनंदात राहत नसेल, तिला माझ्यासोबत राहायचंच नसेल, तर तिला या जबरदस्तीच्या नात्यात अडकून ठेवण्याची काय गरज आहे. त्यामुळे त्याने पण काही न बोलता शांतपणे डिवोर्सच्या पेपरवर सह्या केल्या. राधाचा घटस्फोट तर झाला होता, पण आता ती घरात बसून तिच्या बहिणीवर हुकूम चालवायचा प्रयत्न करत होती. स्वाती आजकाल खूप टेन्शनमध्ये राहायला लागली होती, कारण तिची नणंद बघावं तेव्हा तिच्या मागे लागलेली असायची. तिला सारखी सांगत असायची की घर कसं साफ आणि स्वच्छ ठेवायचं असतं. ती प्रत्येक गोष्टीत नाखुपसत असायची. या गोष्टीची तक्रार जेव्हा स्वातीने तिच्या सासूकडे केली तेव्हा तिची सासू तिला म्हणाली, सुनबाई, आपण एक काम करूया, मी तुझ्या नंदेचं दुसरं लग्न लावून देते, म्हणजे तुझा त्रास पण कमी होईल आणि तुझ्या नंदेचं घर पण बसेल. सासूचं बोलणं ऐकून स्वातीला आश्चर्य वाटलं. ती तिच्या सासूला म्हणाली, अहो आई, आत्ताच तर ताईंचा घटस्फोट झाला आहे आणि ते एवढ्या लवकर दुसऱ्या लग्नाला तयार होतील का? तिची सासू खूप प्रेमाने म्हणाली, सुनबाई, अगोदर तू तर होकार दे, मग माझ्या मुलीला कसं तयार करायचं ते मी बघते. सासूचं बोलणं स्वातीला समजलं नाही. ती तिच्या सासूला म्हणाली, आता यात माझ्या होकाराची काय गरज आहे? तेव्हा तिची सासू तिला लाडीउडी लावत म्हणाली, अगं सुनबाई, तुझ्या माहेरचे लोक पण किती चांगले आहेत. आत्ता काही महिन्यापूर्वीच तुझ्या बहिणीचं निधन झालं आहे. तुझा दादा पण एकटाच आहे. त्यामुळे मी विचार करत होते की राधाचं लग्न मी तुझ्या दादासोबत करून दिलं तर. हे ऐकून स्वातीला धक्काच बसला. ती तिच्या सासूला म्हणाली, पण आई, दादा अजून दुसरं लग्न करायला तयार नाही. तिची सासू म्हणाली, मला चांगलंच माहीत आहे
की तुमच्या घरात तुझ्या दादाच्या दुसऱ्या लग्नाचा विषय सुरू आहे. मग माझ्या मुलीत काय खराबी आहे? आणि तसंही तुझ्या भावाला काय कोणी बिनलग्नाची मुलगी तर मिळणारच नाही. त्यामुळे माझी मुलगी तुमच्या घरची सून होण्यासाठी अगदी योग्य आहे. तुझ्या घरातल्या सगळ्यांचा स्वभाव पण माहीत आहे. आणि जर हे लग्न झालं तर दोन्ही कुटुंबाचं नातं अजून घट्ट होईल. स्वाती या लग्नाला नकार देत म्हणाली, नाही आई, हे योग्य नाही. जर ताईंना त्यांचं नातं टिकवायचं असतं तर राकेश भाऊजींमध्ये काहीच कमी नव्हती. मी तर या गोष्टीबद्दल विचार पण करू शकत नाही. तिची सासू रागात ओरडत म्हणाली, हे बघ सुनबाई, तू गुपचूप आडेवेडे न घेता तुझ्या घटस्फोटीत नंदेचं लग्न तुझ्या भावाशी करून दे. नाहीतर मी तुझ्या नवऱ्याच्या मनात तुझ्याविषयी विष भरून तुमचं नातं बिघडवून टाकीन. सासूची धमकी ऐकून स्वाती स्तब्ध झाली. कारण तिला हे चांगलंच माहीत होतं की तिची बिघडलेली नणंद कुणाचंही घर व्यवस्थित सांभाळू शकत नाही. तेवढ्यात पुन्हा एकदा तिची सासू तिला धमकी देत म्हणाली, हे बघ सुनबाई, तू जर माझं ऐकलं नाहीस तर तुझा पण घटस्फोट व्हायला वेळ लागणार नाही. जास्त डोकं चालवायची गरज नाही. जर तुला वाटत असेल की तू या घरात आनंदात सुखात राहावंस तर अगोदर तुझ्या नंदेचं लग्न तुझ्या भावाशी करून दे. स्वाती म्हणाली, पण आई, तुम्ही तर ताईंचं लग्न एवढ्या धुमधडाक्यात लावून दिलं होतं, तरी ते त्यांच्या सासरी टिकून राहू शकल्या नाहीत. आणि आता तुम्ही तुमच्या बिघडलेल्या मुलीला माझं सुखी आनंदी माहेर बर्बाद करायला पाठवायचं तुमच्या मनात आहे का? स्वतःच्या मुलीबद्दल असले वाईट शब्द ऐकून तिची सासू रागाने लाल झाली. तिची तळपायाची आग मस्तकात गेली. ती तिच्या सुनेला म्हणाली, तू माझ्याच घरात राहून माझ्याच मुलीबद्दल एवढं वाईट बोलत आहेस आणि तुला असं वाटत आहे का की एवढं सगळं ऐकलं झाल्यानंतर मी तुला माझ्या घरात आश्रय देईन? हा तर तुझा गैरसमज आहे. येऊ दे संध्याकाळी महेशला. मी त्याला तुझ्याबद्दल भडकवून तुला घरातून धक्के मारून हाकलून द्यायला सांगते. तेव्हाच तुला माझं बोलणं पटेल. त्यापेक्षा हे चांगलं आहे की काही न बोलता, काही तमाशा न करता गुपचूप तुझ्या भावाचं लग्न तुझ्या नंदेशी करून दे. आणि तसंही तुझा भाऊ काही एकटा नाही. तो एका मुलाचा बाप आहे आणि त्याला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. माझी मुलगी लग्न करून त्या घरात गेली तर ती अगदी सगळं व्यवस्थित सांभाळून घेईल. घर बसल्या तुझ्या दादाला एवढं चांगलं स्थळ सांगून आलं आहे आणि माझ्या मुलीसारखी चांगली दुसरी मुलगी त्याला मिळणार नाही. स्वाती वैतागून म्हणाली, अहो आई, माझ्या दादाला आता फक्त एक बायको नको आहे, तर त्याच्या मुलाला व्यवस्थित सांभाळणारी आई पण पाहिजे. ताई, माझ्या दादाच्या मुलाला त्यांचं स्वतःचं मूल समजून प्रेम करू शकतील का? आणि तसंही ते त्यांच्या हसत्या खेळत्या संसाराची स्वतः राखरांगोळी करून आले आहेत. मग त्या माझ्या दादाच्या मोडलेल्या संसाराची परत घडी घालू शकतील का? तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यातून काढून टाका. तिची सासू रागात डोळे मोठे करून सुनेकडे बघत म्हणाली, तर मग ठीक आहे. मग तू पण तुझं हसतं खेळतं घर संसार सोडायला तयार हो. स्वाती टेन्शनमध्ये आली. तेवढ्यात तिची नणंद खोलीतून बाहेर आली आणि तिच्या आईला म्हणाली, आई, तू माझ्या लग्नाची एवढी घाई का करत आहेस? आणि तू विचार पण कसा काय केलास की मी त्या एका मुलाच्या बापाशी त्या गरीब घरात लग्न करून जाईन? तिची आई तिला ओरडत म्हणाली, तू गप्प बस. तुला तुझं चांगलं वाईट काही समजतं का? मी किती छान आणि चांगल्या कुटुंबात तुझं लग्न लावून दिलं होतं, पण तू तर छोट्याशा कारणावरून स्वतःचा सुखी संसार मोडून माहेर येऊन बसलीस. त्यामुळे आता मी जिथं सांगेन तिथं तुला लग्न करायला लागेल. राधा रागात ओरडत म्हणाली, नाही आई, मला लग्न करायचं नाही. मी आयुष्यभर माहेरातच राहणार आहे. मला कुणाच्याही घरी जाऊन त्याचं बाळ सांभाळायचं नाही आणि नाही सासरच्या लोकांची नखरे उचलायचे आहेत. मी तर एखाद्या लग्न न झालेल्या मुलाशीच लग्न करणार आहे. मुलीचा हट्ट ऐकून तिच्या आईने कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाली, आता तुझा घटस्फोट झाला आहे, त्यामुळे तुला बिनलग्नाचा मुलगा मिळणार नाही. आईचं बोलणं ऐकून राधा म्हणाली, मग आई, मी नोकरी करणार आणि मग लव्ह मॅरेज करणार, पण अशीच कुणाच्याही घरची सून बनवून जाणार नाही. नंद्याचं बोलणं ऐकून स्वातीच्या जीवात जीव आला. तिने एक मोठा श्वास घेतला, कारण तिची सासू सगळ्या गोष्टींमध्ये तिला चढकवण्याचा प्रयत्न करत होती.
पण आता नंदेचा हट्ट बघून ती मनातून खूप खुश झाली. तिला खूप आनंद झाला आणि विचार करायला लागली की चला, कमीत कमी माझा भाऊ बळीचा बकरा होण्यापासून तरी वाचला. इकडे तिची नणंद आईशी भांडण करून नोकरी करायला लागली, कारण तिला असं वाटत होतं की नोकरी केली तर एखादा चांगला स्मार्ट मुलगा तिला पसंत करायला लागेल. राधा नोकरी करायला लागली आणि इकडे स्वातीच्या भावाचं लग्न झालं. स्वातीच्या आत्याने तिच्या भावासाठी एक खूप छान, साधी, सरळ, संस्कारी मुलगी शोधली होती आणि ती सासरी आल्यावर भावाच्या मुलाला आणि त्याच्या घराला खूप प्रेमाने आणि आपलेपणाने सांभाळत होती. इकडे राधा नोकरी करत एखादा लग्न न झालेल्या मुलाच्या शोधात होती. आता तिला नोकरी करून 5 वर्ष व्हायला आली होती. ऑफिसमध्ये पण काम करत असताना एखादा सुंदर मुलगा दिसला की तिला असं वाटायचं की त्या मुलाने तिला पसंत करावं. पण असं करता करता तिचं वय वाढायला लागलं होतं. पण तिला अजून पण बिनलग्नाच्या मुलाची आशा होती आणि तिची आई मुलीची काळजी करून करून खंगत चालली होती. पण अजूनपर्यंत मुलीने हट्ट सोडला नव्हता आणि मुलीची काळजी करत करतच तिची आई तिला सोडून कायमची निघून गेली. त्या दिवशी ती खूप रडली. पण आता रडून तरी काय उपयोग, कारण आता तिचं लग्नाचं वय निघून गेलं होतं आणि तिच्यासाठी स्थळं यायची पण बंद झाली होती. तिच्या मनात असलेली लग्नाची आशा आता मावळली होती. तिच्या दादा बहिणींच्या मुलांमध्ये ती तिचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करत होती. एकटी विचार करत बसली की तिला तिच्या हट्टीपणाचा खूप राग यायचा. तिला तिच्या निर्णयाचा खूप पश्चाताप होत होता. जर तिने वेळेस तिचा हट्ट सोडला असता तर आज तिच्यासोबत पण तिच्या आयुष्याचा हक्काचा जोडीदार असता. कधी कधी तिला असं वाटायचं की तिच्या घमंडीपणामुळे आणि हट्टामुळे तिने तिचा सुखी संसार मोडला आहे. नाहीतर ती पण आज तिच्या पहिल्या नवऱ्यासोबत आनंदाने सुखाने संसार करत असती. कधी कधी मुली स्वतःच्या हट्टामुळे त्यांच्या हसत्या खेळत्या सोन्यासारख्या संसारात आग लावतात आणि आयुष्यभर त्या एकट्याच राहतात. त्यामुळे आयुष्यात कधीही चुकीचा निर्णय घेऊ नका, कारण आपल्यासाठी आपले आई वडील कधीच चुकीचा निर्णय घेत नाहीत. ते आयुष्यभर आपल्या चांगल्यासाठीच विचार करत असतात.